फ्रेंड्स, माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि मी आता आहे रत्नागिरी स्टेशनला. ही माझी फॅमिली. आम्ही चाललो आता वसई रोडला आणि आमची ट्रेन आहे आता 9ची, पण लेट आहे ट्रेन, त्याच्यामुळे आम्ही आता इथे वेट करतोय. ही आरू, इसका आज बर्थडे है। हाँ, इसका आज बर्थडे है। इसके बर्थडे स्पेशल पे हम ट्रैवल कर रहे हैं और शाम को घर पे जाके हम बर्थडे सेलिब्रेट करेंगे. और हमारा ट्रेन है उधना स्पेशल ट्रेन, समर स्पेशल ट्रेन है. तो चलो आज के इस वीडियो में हम देखते हैं ट्रेन का जर्नी, इस ट्रेन का जर्नी कैसे होता है. आम्ही आता घरातून निघालोय आणि स्टेशनला जायला आम्ही ऑटो केली आहे. आता 8 वाजत आलेत आणि आमची ट्रेन आहे 9:05ची. आम्ही लवकरच निघालोय आणि आम्ही 5 ते 8 मिनिटातच रेल्वे स्टेशनला पोहोचलोय. इथे रेल्वे स्टेशनला काम वगैरे चालू दिसतंय आणि हे रत्नागिरी स्टेशन आहे. आमची ट्रेन आहे 9:05ची, तरी पण आम्ही लवकर आलोय कारण की ही समर स्पेशल ट्रेन आहे, नेहमीची ट्रेन नाही आहे. त्याच्यामुळे काही सांगू शकत नाही, तिचा टायमिंग कधी मागे पुढे पण होऊ शकतो. तसं मला मेसेज आला होता की 3.5 तास ट्रेन लेट आहे, तरी पण आता बघू, कदाचित कवर करू शकते ती डिस्टन्स. इथे इंडिकेटरला 2 ट्रेन लागल्या आहेत, पण त्या रत्नागिरीला येणाऱ्या ट्रेन आहेत. अजून आमची ट्रेन लागली नाही आहे इंडिकेटरला, बघू आता थोड्या वेळात. इथे इलेक्ट्रॉनिक रिझर्वेशन चार्ट आहे, ज्यामध्ये आपण रेल्वेची कोच पोझिशन बघू शकतो आणि आपलं नाव आणि सीट नंबर चेक करू शकतो. आणि आता इथे इंडिकेटरला ट्रेन लागली आहे, पण इथे टायमिंग दाखवतोय 11:10चा, म्हणजे ट्रेन लेटच आहे. बघू आता इथे वेट करावं लागेल. आमच्या ट्रेनचा नंबर आहे 09058 आणि S7 कोच आहे, जो 11 नंबरचा कोच आहे आणि प्लॅटफॉर्म नंबर 2ला येणार आहे ट्रेन. तर आम्ही आता प्लॅटफॉर्म नंबर 2ला चाललो आहे. आमच्याबरोबर ज्या लहान लहान बॅग आहेत त्या आम्ही बाकीच्यांबरोबर स्टेअरकेसने पाठवून दिल्यात आणि एक मोठी ट्रॉली बॅग आणि आंब्याचा एक बॉक्स आहे, तो आम्ही इकडे स्लोपने घेऊन चाललो आहे. मे महिन्यामध्ये लोक शक्यतो आंब्यांसाठीच रत्नागिरीत येतात आणि आम्ही पण स्पेशली आंबे घेण्यासाठीच आलो होतो. इकडे 2 आणि 3 नंबरचा प्लॅटफॉर्म आहे आणि आम्ही आता 2 नंबर प्लॅटफॉर्मला चाललो आहे. आणि आम्ही आता आमचं सगळं सामान घेऊन 2 नंबर प्लॅटफॉर्मला पोहोचलो आहे आणि आम्ही आता बसण्यासाठी जागा शोधतोय. आम्हाला इथे रत्नागिरी स्टेशनला पोहोचून आता अर्धा तास झाला आहे आणि सगळ्यांना आता भूक लागली आहे. माझा तर उपवास आहे, त्याच्यासाठी आम्ही आता चहा वगैरे नाश्ता वगैरेची सोय बघायला आलो. इथे स्टॉल आहे इथे एक, तिथे आम्ही चहा घेतली आहे आणि मी वेफर घेतलेत आणि मी वेफर नंतर खाईल, आता सध्या तर खायचा मूड नाही आहे. आणि इथे आरू, जेलू आणि मम्मी दीदी सगळे वडापाव खात आहेत, नाश्ता करत आहेत. मी मस्त गरमागरम चहा पिते. जय पण वडापाव खाल्ला आहे त्यांनी आणि आता चहा पित आहेत मस्त. आता 9:15 वाजलेत आणि ही एक्सप्रेस आहे तेंजाम एक्सप्रेस, जी सुटली आता रत्नागिरी स्टेशनवरून. 9 वाजता आली होती ही रत्नागिरी स्टेशनला. हिचा खरं टायमिंग आहे 8:20चा रत्नागिरीचा, पण ही पण ट्रेन आज लेट झाली आहे आणि ही ट्रेन वसई रोडला 3:15लाच पोहोचेल. खरं तर आम्ही ह्या ट्रेनचं बुकिंग बघत होतो, पण ह्या ट्रेनचं पण बुकिंग फुल होतं, वेटिंग मिळत होते आम्हाला तिकीट, त्याच्यामुळे आम्ही नाही काढलं ह्या ट्रेनचं तिकीट. हे रत्नागिरी स्टेशन आहे आणि हा समोर 1 नंबर प्लॅटफॉर्म आहे. 1 नंबर प्लॅटफॉर्मला फारशी गर्दी नाही आहे.
इथे 2 आणि 3 नंबर प्लॅटफॉर्मला थोडीफार पब्लिक आहे आणि इथे रत्नागिरीचा फेमस हापूस आंबा विकायला ठेवलेला आहे. आता 9:45 वाजलेत, म्हणजे इथे येऊन आम्हाला आता जवळजवळ 2 तास होत आलेत. आणि इथे आता सगळे टाइमपास करतायत. आरू जेलू मोबाईल बघतायत. मम्मी पण कंटाळून बसली आहे. आणि इकडे जय आणि दीदी वसईला उतरून ओला करून जाता येईल का त्याचं प्लॅनिंग करतायत. आता आणखी पाऊण तास गेलेला आहे. 10:30 वाजत आलेत. दीदी रागाने बघते, मम्मी पण कंटाळून बसली आहे. आता जवळपास 10:30 वाजत आलेत आणि अजून एक एक्सप्रेस आली आहे, नेत्रावती एक्सप्रेस, जिचा नंबर आहे 16346, जी रत्नागिरीला 9:30 वाजता येते. पण आज ती 1 तास लेट झाली आहे. ही ट्रेन आठवड्याचे सगळे दिवस असते. नेत्रावती एक्सप्रेस LTTला जाते, त्याच्यामुळे आम्हाला वसई रोडला जायला ह्या ट्रेनने थोडं लांब पडतं. त्याच्यामुळे आम्ही ह्या ट्रेनचं तिकीट बघितलंच नाही. आम्ही आता ट्रेनची अजून पण वाट बघतोय आणि आता नेत्रावती आलेली आहे. आणि मला वाटतं ही ट्रेन गेल्यावर आमच्या ट्रेनची अनाऊन्समेंट होईल. अजून 3.5 तास ट्रेन लेट दाखवते. आम्ही खूप कंटाळे म्हणून आम्ही आता इथे फिरतोय प्लॅटफॉर्मला. आणि आता नेत्रावती पण सुटली आहे प्लॅटफॉर्मवरून आणि ही ट्रेन गेल्यावर आमच्या ट्रेनची अनाऊन्समेंट होईल असं वाटतंय. कारण की 11:10चा टायमिंग दाखवला होता इंडिकेटरला आणि आता 10:30 वाजलेत. आम्ही आता परत इलेक्ट्रिक चार्ट बघायला आलोय, पण इथे अजून पण आमची ट्रेन लागली नाहीये. पण इथे इंडिकेटरला दाखवते, पण 12:30चा टायमिंग दाखवते, म्हणजे आणखी लेट झाली आहे. आमच्या ट्रेनचं 12:30चा टायमिंग दाखवत होता इंडिकेटरला, पण आता आमची ट्रेन नाही येता ही आली आहे सावंतवाडी दिवा एक्सप्रेस, जी 12:20ची ट्रेन आहे रत्नागिरी स्टेशनला. तिला पण थोडं लेटच झालं आहे, पण जास्त नाही, 10 ते 15 मिनटं लेट झालं आहे. आता 12:45 वाजले आणि 12:45 वाजता ही ट्रेन आलेली आहे रत्नागिरी स्टेशनला. इथे सगळ्या फेरीवाल्यांची गडबड चालली आहे ट्रेनमध्ये वडापाव वगैरे विकण्यासाठी. इथे जय बसलेत आणि हसतात ते. पण तिकडे दीदी, मम्मी, आरू, जिलू खूप कंटाळले आहेत, कारण की ट्रेन खूपच लेट झाली आहे. पण काय करणार, आता जायचं पण इम्पॉर्टंट आहे. तर बघू आता, मला वाटतं ही ट्रेन गेल्यावर येईल थोड्याच वेळात आमची ट्रेन. इथे जय आमच्या ट्रेनचं रनिंग स्टेटस बघतायत. आणि आमची ट्रेन इथे बघू शकता आपण आडवली स्टेशनपर्यंत आली आहे. आडवलीपासून रत्नागिरी काही किलोमीटरच आहे. आणि आता सावंतवाडी दिवा एक्सप्रेस निघाली रत्नागिरी स्टेशनवरून. ह्या ट्रेनचा नंबर आहे 10106 आणि ही ट्रेन दिव्याला पोचेल 8:10पर्यंत. लेट झाली त्याच्यामुळे कदाचित 8:30पर्यंत पोचेल ही ट्रेन दिव्याला. आणि आता ही ट्रेन गेल्यावर मला वाटतं आमच्या ट्रेनची अनाऊन्समेंट होईल. आता 4 तास वाट बघितल्यानंतर आता फायनली आमच्या ट्रेनची अनाऊन्समेंट होते. आणि आम्ही ऑनलाईन बुकिंग केलं आहे ट्रेनचं. इथे तुम्ही बघू शकता, इथे कोच नंबर, सीट नंबर सगळं दाखवते ऑनलाईन. आणि आता आम्ही ट्रेनची वाट बघतोय. थोड्याच वेळात ट्रेन येईल प्लॅटफॉर्मवर. आणि आता तुम्ही सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघू शकता. मम्मी, आरू, दीदी, जिलू सगळे खुश आहेत. ट्रेन आता थोड्याच वेळात येणार आहे त्याच्यामुळे. आणि आता फायनली आमची ट्रेन आलेली आहे, प्लॅटफॉर्मला लागते ट्रेन. सगळे लोक चढण्याच्या गडबडीत आहेत. आम्ही पण 11 नंबरच्या कोचजवळ येऊन उभे राहिलो आहे. 4 तास ट्रेनची वाट बघितल्यानंतर आता फायनली आमची प्रतीक्षा संपलेली आहे आणि ट्रेन आता आमच्या समोर आहे. आणि आम्ही आता थोड्याच वेळात ट्रेनमध्ये चढणार आहे.
आमचा कोच आहे S7 आणि तो 11 नंबरचा कोच आहे. सगळे फेरीवाले पण ट्रेनमध्ये चढण्याच्या गडबडीमध्ये आहेत. ते पण ट्रेन थोडी स्लो होण्याची वाट बघतात. S7 हा आमचा कोच आहे आणि हा प्लॅटफॉर्मला दाखवल्याप्रमाणे बरोबर 11 नंबरच्या कोच पोझिशनला येऊन थांबला आहे आणि आम्ही आता ट्रेनमध्ये चढणार आहे. आम्ही एक एक करून सगळे चढतोय हळूहळू ट्रेनमध्ये. सगळ्यांना माहिती आहे की आपली सीट आपल्याला मिळणार आहे, कारण की सगळ्यांचं रिझर्वेशन आहे. हे रिझर्वेशन डबे आहेत. कोणाला जाऊन लवकर जाऊन विंडो सीट किंवा सीट पकडायची नाही आहे, त्याच्यामुळे सगळे आरामात चढत आहेत आणि ट्रेन पण 5 ते 10 मिनटं इथे थांबेलच. आम्ही सगळे चढलो होतो ट्रेनमध्ये आणि आम्ही आमचे सीट नंबर शोधतोय. इथे मध्ये थोडं कंजेस्टेड आहे चालायला बॅग वगैरे घेऊन, तरी पण चाललो आहे आम्ही आणि आमची सीट भेटली आम्हाला. आता 1:30 वाजलं आहे. सीटवर आम्ही बसलो आहे आणि जेवणाची वेळ झाली आहे. आम्ही घरातून डबा घेऊन आलो आहे, पोळी भाजी आणली आहे आणि सगळ्यांना भूक लागली, त्याच्यामुळे आता ट्रेनमध्ये बसल्या सगळे जेवण करत आहेत, पोळी भाजी खात आहेत. माझा तर उपवास आहे, त्याच्यामुळे मी थोड्या वेळाने वेफर वगैरे खाईन. तिकडे समोरच्या प्लॅटफॉर्मवर आणखी एक ट्रेन आहे जी सुटली पण आहे. ह्या ट्रेननंतर आली होती ट्रेन, पण ह्या ट्रेनच्या आधी सुटली आहे. जबलपूर ट्रेन आहे. त्या ट्रेनबद्दल मला पण एवढी माहिती नाही आहे. फक्त मला एवढं समजते की ती ट्रेन पुढे जाते, म्हणजे आमची ट्रेन आणखी 15-20 मिनटं इथेच थांबणार आहे. आता जेवण झाल्यावर आता सगळ्यांना झोप यायला लागली आहे, त्याच्यामुळे प्रत्येकजण आता आपापल्या सीटवर सेट होत आहे. आरू वरती जाऊन बसली आहे. झेलू पण ट्राय करते वरती चढण्याचा. दोघी मस्त सेट झालेत. आता वरती झोपतील थोड्याच वेळात आणि फायनली आता 2 वाजता ट्रेन सुटली आहे इथून. म्हणजे जवळजवळ 5 तास वेट करायला लागले. 5 तास ट्रेन लेट झाली आहे. आता रत्नागिरीवरून ट्रेन सुटून 10 मिनटं झाली आहेत आणि भोगदे यायला सुरुवात झाली आता. आणि ट्रेनमध्ये ऑलमोस्ट सगळे लोक झोपलेत, दमलेत सगळे खूप ट्रेनची वाट बघून. आणि आता माझी को यूट्यूबर आरू थोडंफार बोलणार आहे. आता 2:45 वाजलेत आणि मी आता वरच्या सीटवर येऊन बसले, कारण की खाली विंडोमधून खूपच ऊन लागतं आहे आणि व्यवस्थित बसता पण येत नाही, कारण की मिडल सीट ओपन केल्यावर आपल्याला खालच्या सीटला व्यवस्थित बसायला होत नाही. आणि तुम्ही इथे स्लीपर कोचचं स्ट्रक्चर बघू शकता. वर खाली मिडल अशा सगळ्या सीट आहेत इथे बघू शकता आपण. आणि इथे वरती मस्त ऐसपैस बसता पण येतं आणि आपल्याला वाटलं तर आपण झोपू पण शकतो इथे. त्याच्यामुळे मी आता वरती येऊन बसले आणि मी आता वरती बसून मस्त केळीचे वेफर खाते. बाकीचे सगळे जेवून आधीच झोपलेत, आराम करतायत. आता इथे भेळवाला आलेला आहे. मस्त कैरी आंब्याची आंबट गोड तिखट भेळ आहे. खूप जण घेत आहेत त्याच्याकडून भेळ. आता कोणतं तरी स्टेशन आलंय किंवा क्रॉसिंगला गाडी थांबली. इथे वरती बसून काही कळत नाहीये, पण इथे खूप सारे फेरीवाले चढलेत. वडापाववाले, पाणी, ज्यूस, सँडविच आणि लोणावळा चिक्की, चॉकलेट्स वगैरे खूप काही आहे.
मी आता वरती बसून कंटाळले म्हणून परत खालच्या सीटवर आले आणि आता सगळे उठले पण आहेत, त्याच्यामुळे आम्ही मधली सीट परत क्लोज केली आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित बसता येत आहे खाली. आणि आता 5:30 वाजत आलेत आणि माणगाव स्टेशनवरून ट्रेन सुटली आहे. जर ही ट्रेन टाईमवर आली असती म्हणजे बरोबर 9 वाजता रत्नागिरीला आली असती तर आत्ताला आम्ही वसई रोड स्टेशनला पोचलो असतो, कारण की ह्या ट्रेनचा वसई रोडला पोचण्याचा टायमिंग आहे 5:20चा. पण ट्रेन आता लेट झाली त्याच्यामुळे मला वाटतं इथून अजून 4-5 तास तरी लागतील वसई रोडला पोचायला. ही सीट एक आमची आहे 37 आणि इकडे 3 सीट आहेत, अप्पर, मिडल आणि लोअर 33, 34, 35. आम्ही आता एका जागी बसून कंटाळले त्याच्यामुळे जरा ट्रेनचा फेरफटका मारून येतो. आणि इथे 2 डबे जॉईन केलेले आहेत, त्या ठिकाणी 4 वॉशरूम आहेत आणि त्याच्या पुढेच आहे S6 स्लीपर क्लास आहे तो पण. आणि इकडे हा S6 आहे, सेम कोच आहे, सेम स्ट्रक्चर आहे या कोचचं पण. आणि इकडे डोरच्या बाहेर पण मस्त व्ह्यू दिसतोय. आपण इथे उभं राहून पण आनंद घेऊ शकतो प्रवासाचा, पण थोडं सांभाळून. इथे वॉश बेसिन आहे, मिरर पण आहे, वॉशरूमच्या बाहेर डोरजवळच आहे. हे वॉशरूमचं डोर आहे आणि आतमध्ये वॉशरूमचं स्ट्रक्चर बघू शकता, वॉलपेपर लावलेला आहे. इथे वॉश बेसिन आहे, इथे मिरर पण आहे. एकदम असं अट्रॅक्टिव्ह असं बनवलेलं आहे वॉलपेपर लावून. हा स्लीपर कोच आहे आणि ह्याच्यामध्ये सीट अप्पर, लोअर, मिडल, साईड अप्पर, साईड लोअर अशा सीट असतात ह्याच्यामध्ये. तुम्ही बघू शकता इथे पूर्ण स्ट्रक्चर. आणि ही मिडलला झोपले आरू आणि बाहेर पण मस्त असं सीन दिसतोय आपल्याला. ऊन पडलंय आणि थोडं असं भुरकट असं दिसतंय. दीदी विंडो सीटला बसून मस्त मोबाईलवर काहीतरी बघते, मम्मी आणि जय गप्पा मारतात. आणि इकडे उन्हाळ्यामध्ये पण, ही कोणती नदी आहे माहीत नाही, पण उन्हाळ्यामध्ये पण खूप पाणी आहे या नदीला. आता 5:45 वाजलेत आणि ट्रेन आता रोहा स्टेशनला आली आहे. इथे ट्रेनच्या रनिंग स्टेटसमध्ये आपल्याला दिसतंय पनवेलचा एक्सपेक्टेड टाईम दाखवतोय 7चा आणि वसईचा 8:45चा. बघू आता किती वाजता पोचते वसईला ट्रेन. आणि ट्रेन आता रोहा स्टेशनला थांबली आहे, फेरीवाले चढलेत. आता 5:50 झालेत आणि ट्रेन आता सुटली आहे रोहा स्टेशनवरून. इथे फक्त 5 ते 7 मिनिटच थांबली होती ट्रेन आणि लगेचच सुटली आहे इथून ट्रेन. आता 6 वाजलेत आणि आम्ही आता सगळ्यांनी चहा घेतलाय आणि मस्त प्रवासामध्ये आम्ही आता चहा एन्जॉय करतोय सगळे. ट्रेनचा प्रवास नेहमी चहा कॉफीशिवाय अधुराच वाटतो. इथे आरू झिलू पण मिडल सीटला बसून मस्त चहाचा आनंद घेत आहेत. आणि इकडे मम्मी पण विंडो सीटला बसून चहा पिते, दीदी तर चहा पित नाही. आता ट्रेन क्रॉसिंगला थांबली आणि आम्ही कासू स्टेशनला उतरलोय पाय मोकळे करायला. इथे खूप जण उतरले ट्रेनमधून पाय मोकळे करायला, कारण की ट्रेन आता क्रॉसिंगला थांबली त्याच्यामुळे 15-20 मिनटं तरी ट्रेन इथून सुटणार नाही. आम्ही आता परत ट्रेनमध्ये चढलो आहे. बघू आता ट्रेन कधी सुटते. ट्रेन सुटण्याची वाट बघतायत सगळेच तसे खूप कंटाळलेत, कारण की ट्रेन खूपच लेट झाली आहे. त्यात इथे अशी 15-20 मिनटं थांबते क्रॉसिंगला. आणि आता इथे मस्त कॉफी पिणार आहे आम्ही. मी ट्रेनमध्ये चढल्यापासून कॉफीवाल्याची वाट बघत होते, पण आता फायनली तो आलेला आहे आणि मी आता कॉफी पिणार आहे ही मस्त.
जय पण माझ्या समोरच्या सीटवर बसून मस्त कॉफी पिण्याचा आनंद घेत आहेत. आता 6:30 वाजलेत आणि जवळजवळ अर्ध्या तासाने ट्रेन कासू स्टेशनवरून सुटली आहे. खूपच लेट झालं आहे. अशी जर थांबत गेली तर माहिती नाही वसईपर्यंत कधी पोहोचेल ट्रेन. बघू आता किती वाजतात वसईला पोहोचायला. आता 7 वाजलेत आणि आम्ही आता वरच्या सीटवर थोडं रेस्ट करतोय. मला वरती मस्त झोप लागली होती आणि आता मी 1 तासाने उठले आहे. 8 वाजलेत आणि बाहेर काळोख पडलाय पूर्ण. आणि मला आता असं वाटतंय बाहेर बघून की पनवेल स्टेशन जवळ आलेलं आहे आणि आता थोड्याच वेळात ट्रेन पनवेल स्टेशनला पोहोचेल. आणि आता 8:15 वाजता ट्रेन पनवेल स्टेशनला पोहोचलेली आहे. इथे पनवेल स्टेशनला 15 मिनिटं ट्रेन थांबून आता 8:30 वाजता ट्रेन सुटलेली आहे पनवेल स्टेशनवरून. आणि आता बघू पुढे कोणतं स्टेशन येतं आहे. 9 वाजून गेलेत, आता 9:05 झालेत. आता कोपर स्टेशन आलंय. कोपर स्टेशन क्रॉस करते ट्रेन. ही ट्रेन ह्या स्टेशनला थांबत नाही. आता 9:30 वाजलेत आणि मला वाटतं आम्ही आता 9:45 पर्यंत पोहोचू वसई रोडला. त्याच्यामुळे आम्ही आता दरवाजात जाऊन उतरण्याच्या तयारीत आहोत. वसई रोडला उतरणारे सगळेच बॅग वगैरे घेऊन आपल्या डोरला तयारीत आहेत उतरायच्या. बघू शकता 9:30ला अजून 4-5 मिनटं आहेत. पण उतरताना घाई नको व्हायला म्हणून आम्ही आधीच डोरला येऊन थांबलो आहे. कारण की कदाचित चढणारे पण असतील आणि ट्रेन कदाचित जास्त वेळ थांबणार पण नाही तिथे. आमच्याकडे सामान पण थोडं जास्त आहे आणि मोठा बॉक्स ट्रॉली बॅग वगैरे आहे. त्याच्यामुळे थोडी आम्ही घाईच करते उतरायची. आणि आम्ही आता फायनली 9:45 वाजता वसई रोडला उतरलो आहे. तर तुम्हाला आमचा प्रवास कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.